नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी 24वे प्रकरण ट्रॅफिक दादा संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. समान अक्षराने शेवट होणारा कवितेतील शब्द शोधा व लिहा. मी येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला समान अक्षरे सारखे असणारे शब्द लिहून दिलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रसंगी काय करावे? ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागला असेल तर काय करावे? उत्तर: गाडीला ब्रेक लावावा. आ. पिवळा दिवा लागला तर इकडे तिकडे बाजूला नीट लक्ष द्यावे. ट्रॅफिक सिग्नलचा हिरवा दिवा लागला तर पुढे जावे. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? अ. गर्दीमध्ये तुम्ही हरवलात तर तुम्ही काय कराल? उत्तर: जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाव पत्ता सांगेल. आ. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचे आहे तर तुम्ही काय कराल? उत्तर: रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग दिलेला असतो. लाल दिवा लागताच मी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करून दुसऱ्या बाजूला जाईल. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. ई. शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला. उत्तर: स्वतःचा डबा त्याच्याशी शेअर करेल. प्रश्न क्रमांक 4. वर्गामध्ये चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आपल्याकडे रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? उत्तर: आपल्याकडे वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात, ती दिसावीत म्हणून रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे अपेक्षित आहे. आ. रस्त्याच्या कोणत्या बाजूला बस थांबे असतात? उत्तर: रस्त्याच्या डाव्या बाजूला बस थांबे असतात. ई. एसटीचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा कोठे असतो? उत्तर: एसटीच्या पाठीमागील बाजूस असतो. ई. संकटकाळी धावती रेल्वे थांबवायची असल्यास प्रवासी काय करतील? उत्तर: रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये एका विशिष्ट प्रकारची साखळी दिलेली असते, ती ओढून प्रवासी रेल्वे थांबवू शकतात. प्रश्न क्रमांक 5. खालील चित्रे पहा व शिक्षकांच्या मदतीने चित्र समजावून घ्या व माहिती वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला 3 प्रकारचे चित्र दिलेले आहे. मी येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला चित्रांची माहिती लिहून दिलेली आहे. तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.